आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा दुसरा दिवस आहे। या दुसऱ्या दिवशी सभागृहात नेमकं काय घडू शकतं, तर 3 महत्त्वाच्या बातम्या सभागृहाशी निगडित आहेत। एक तर विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाहीये, त्यावर महाविकास आघाडीचे नेते आज पुन्हा एकदा अध्यक्षांची भेट घेतील आणि त्यांना विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात स्मरणपत्र देतील। दुसरी दृश्य आपण पाहतोय, सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सन्मान आज विधिमंडळाच्या सभागृहात केला जाणार आहे। त्या दृष्टिकोनातून त्यांचं वक्तव्य, त्यांचं भाषण याची देखील उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। तर तिथं मीरा रोड इथं निघणाऱ्या मराठी एकजूट मोर्चा निमित्तानं याचे देखील पडसाद आज सभागृहात उमटण्याची शक्यता आहे, कारण मोर्चा निघण्यापूर्वीच अविनाश जाधव यांना पहाटे 3च्या दरम्यान ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्यामुळे त्याही घटनेचे पडसाद आज सभागृहात उमटण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। या 3ही बातम्या आता आपण सविस्तर पाहणार आहोत। सुरुवातीला बातमी अर्थातच विरोधी पक्षनेते पदासंदर्भातली आहे। आज विरोधी पक्षनेते पदासंदर्भात भूमिका मांडली जाणार आहे। विरोधकांकडून विरोधी पक्षनेत्याचा निर्णय सरकार का घेत नाही अशी करत सातत्यानं विचारणा केली जाते। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार या संदर्भात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना स्मरणपत्र देतील आणि पुन्हा एकदा या संदर्भात चर्चा केली जाईल। तर तिथं अधिवेशनात आजच्या दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सन्मान केला जाणार आहे। विधानमंडळातर्फे सरन्यायाधीश गवईंचा सत्कार होईल। दुपारी 2 वाजता विधान भवनातल्या मध्यवर्ती हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी विधिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित असतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती करण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काय अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भात? आज अनेक महत्त्वाच्या घटना आहेत। एक तर निशिकांत दुबे यांनी केलेलं कालचं वक्तव्य, त्या अनुषंगानं मीरा भाईंदरमध्ये निघत असलेला मराठी एकजुटीचा मोर्चा आणि अर्थातच विरोधी पक्षनेत्यासंदर्भात पुन्हा एकदा आक्रमक होणारे विरोधक, या सगळ्याचे पडसाद आजच्या कामकाजावर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। स्वप्नील, लागवी नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी अनेक विषय महत्त्वाचे आहेत आणि ते चर्चेले जाणार आहेत। पहिला म्हणजे विरोधी पक्षनेत्यासंदर्भातील विधानसभा अध्यक्षांची नक्की काय भूमिका आहे। गेले 2 वर्ष या ठिकाणी जर बघितलं 2 अधिवेशन झाले, मात्र अद्याप विरोधी पक्षनेतेपद हे जाहीर करण्यात आलेलं नाही आणि कुठेतरी निवडणूक त्याची घेण्यात आली नाही। ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांचं नाव देण्यात आलेलं आहे, मात्र त्यांची निवड का रखडवली आहे अशा प्रकारचा सवाल हा खरं तर आज विरोधकांकडून सभागृहात सुद्धा मांडण्यात येणार आहे। आणि दुसरं म्हणजे स्मरणपत्र पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांना देण्यात येणार आहे का अद्यापपर्यंत हा निर्णय घेतला जात नाही अशा अशा यामागे अध्यक्षांची नक्की काय भूमिका आहे, अध्यक्षांचं नक्की काय मत आहे, कारण याचा अधिकार जो आहे तो विधानसभा अध्यक्षांकडे आहे। त्यामुळे सरकार अध्यक्षांवरती ढकलतं, त्यामुळे अध्यक्ष का निर्णय घेत नाहीये अशा प्रकारचा हा सवाल असणार आहे। तर दुसरं म्हणजे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार विधानमंडळातर्फे या ठिकाणी करण्यात येणार। त्यांच्या अभिनंदन प्रस्ताव सुद्धा या ठिकाणी विधान परिषद आणि विधानसभा सभागृहात दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे। त्यामुळे त्यावरती सुद्धा एक चर्चा होणार आहे। शेतकऱ्यांच्या विषयावरती सुद्धा चर्चा प्रामुख्याने होणार आहे। तर तिसरा विषय म्हणजे मराठी भाषेच्या संदर्भात आहे। निशिकांत दुबे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काल दिवसभरामध्ये आपण पाहिलं तर विधान भवनामध्ये चर्चा सुरू होत्या, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या ठिकाणी सुरू होत्या, मात्र आज पुन्हा एकदा हा विषय जो आहे तो तापण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवरती जर पाहिलं तर मीरा रोडमध्ये जो मोर्चा होणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे या संदर्भातील सुद्धा विरोधक आहे तो सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित करतील आणि जाब विचारण्याचा प्रयत्न करतील। निश्चित स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।